काय ग मीरा, काय शोधतेस? अगं आई, मी माझ्या विज्ञानच्या प्रकल्पासाठी माहिती शोधते, पण पुढे काय करू मला काही कळतच नाही आहे. आपण अन्वेषण आधारित शिक्षण ट्राय करायचं का? ते प्रश्न विचारून आणि विषयांचा गहन अभ्यास करून उत्तरं शोधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. अन्वेषण आधारित शिक्षण हे काय आहे? ते म्हणजे प्रश्न विचारणं, उत्तरं शोधणं आणि अन्वेषणाद्वारे शिकणं. मी तुला सांगते, अन्वेषण आधारित पद्धत ही शिक्षणाची एक पद्धत आहे ज्यामध्ये विद्यार्थी प्रश्न विचारून आणि संशोधनाद्वारे उत्तरं शोधू शकतात, स्वतःचे शिक्षण नियंत्रित करू शकतात. अन्वेषण आधारित शिक्षणाच्या पायऱ्या काय आहेत? तर प्रश्न तयार करायचे. पहिले पाऊल म्हणजे अर्थपूर्ण खुले प्रश्न विचारणे. याचं उदाहरण म्हणजे वातावरणात बदल म्हणजे काय असा प्रश्न विचारण्याऐवजी वातावरण बदल जगाच्या विविध भागांवर कसा परिणाम करतो असा प्रश्न विचारायचा. उद्दिष्ट हे की तुम्ही कसे प्रश्न विचारायचे ज्याचे उत्तर केवळ हो किंवा नाही असे नसेल. संशोधन आणि अन्वेषण. एकदा प्रश्न ठरल्यावर तुम्ही विविध माहितीच्या स्रोतांमध्ये गहन अन्वेषण करता, जसं की पुस्तकं, लेख, मुलाखती आणि वैज्ञानिक लेख, सरकारच्या वेबसाईट, अकादमीचे प्रकाशन आणि विश्वासार्ह मीडिया आउटलेट्ससारख्या विश्वसनीय संसाधनांचा वापर करायचा. प्रयोग करा आणि विश्लेषण करा. अन्वेषण आधारित शिक्षणामध्ये तुम्ही फक्त दुसऱ्याच्या उत्तरांवर अवलंबून न राहता प्रयोग करता आणि विश्लेषण करता. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही एक लहान विज्ञान प्रयोग करून एखाद्या संकल्पनेला चांगल्या प्रकारे समजू शकता. माहिती संकलित करायची. जी माहिती तुम्ही गोळा केली आहे त्याचे विश्लेषण करायचे, त्याला योग्य पद्धतीने आयोजित करायचं. या पायऱ्यात तुम्ही अजून काही प्रश्न विचारू शकता कारण तुम्ही अधिक गहनपणे त्या विषयात शिरता. निष्कर्ष काढायचे आणि तुमचे शीर्षक शेअर करायचे. विश्लेषणानंतर तुम्ही गोळा केलेल्या पुराव्यांवर आधारित निष्कर्ष काढायचा. तुम्हाला कधीकधी अपेक्षित नसलेले उत्तर देखील मिळू शकते. तुमचे निष्कर्ष स्पष्टपणे रिपोर्ट्स, चर्चांद्वारा किंवा प्रेझेंटेशनद्वारे मांडले जाऊ शकतात. अन्वेषण आधारित शिक्षणाचे काय फायदे आहेत? तर आलोचनात्मक विचारशक्ती विकसित करते. तुम्ही एक समस्या सोडवणार होतात आणि तुम्हाला मिळालेल्या माहितीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करायला शिकता. स्वतंत्र शिकण्यास प्रोत्साहन देते. अन्वेषण आधारित शिक्षण तुम्हाला स्वतः शिकण्याची क्षमता देतं, जे भविष्यातील यशासाठी अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. कुतूहल वाढवतं. ते तुम्हाला उत्तम प्रश्न विचारायला शिकवतं, ज्यामुळे कुतूहल वाढते आणि तुमची जिज्ञासा अधिक असते. सहकार्य वाढवतं. म्हणजे अनेक अन्वेषण आधारित प्रकल्पांमध्ये टीमवर्क आवश्यक असतं. इतरांसोबत काम करणं संवाद कौशल्य वाढवतं आणि चर्चेद्वारा समज मजबूत करतं. नक्कीच आई, मी या प्रकल्पात अन्वेषण आधारित शिक्षणाचा वापर करेन. खूप छान मीरा. फक्त लक्षात ठेव, प्रश्न विचारत राहा, उत्तर शोधत राहा आणि तुझे निष्कर्ष शेअर करत राहा. आता सुरुवात करते.